1 किलोचं प्रमाण आपण घेतलेलं आहे, त्यामुळे आपण इथे पाऊण ग्लास पाणी घालत आहोत. इथे आपण रामबंधू पापड मसाला वापरणार आहोत. पाणी आपण पहिले उकळून घेणार आहोत. आता पापड मसाल्याचे जे पॅकेट आहे ना, ते आपल्याला 1 किलोला 1 पॅकेट टाकायचं आहे. थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. झालं का कविता ते? हो झालंय. ठीक आहे, करू बंद? हां कर बंद. थोडंसं कोमट होऊ देऊ आपण आणि नंतर पीठ भिजवून घेऊ. त्याला आता कोमट होऊ द्यायचं आहे. खूप थंड पण नाही होऊ द्यायचं आणि गरम पण नाही वापरायचं. कोमट करायचं आहे आपल्याला हे. तर इथे 1 किलोसाठी आपण 100 ग्रॅमचं रामबंधू मसाला घेतलेला आहे. त्यासाठी आपण पाऊण ग्लास पाणी वापरलेलं आहे. आपण रामबंधू मसाला तर घेतला, पण त्यामधले मिरे ना थोडेसे कमी पडतात आणि आपल्याला मस्त मसाला पापड करायचे आहे, म्हणून आपण थोडेसे मिरे अजून घेतलेले आहे. हे मिरे आपण कुटून घेतोय. टाक. हां, आता थांबून घ्या. आता ही मिरे आपल्याला खूप याची पावडर पण करायची नाही आहे, कारण पापडामध्ये असे दिसले पाहिजे ते, आणि पापड लाटताना मध्ये पण नाही आले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते कुटून घ्यायचे. थोडेसे अजून कुट. आणि जेव्हा आपण पापडाचं पीठ भिजवतो ना, हे मिरे पण थोडेसे भिजतात, त्यामुळे लाटताना ते व्यवस्थित लाटल्या जातात. आता हे मिरे आपल्याला उकळून न घेताच तसेच टाकायचे आहेत. 1 किलोची पिठी आहे. अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. आता पीठ भिजवताना आपण छोटासा मध्ये गोल करणार आहोत, म्हणजे छोटासा खड्डा करून घेणार आहोत. हां, टाक मध्ये. आता इथे आपण मसाला उकळताना हा पाऊण ग्लास म्हणजे एवढंच पाणी घेतलेलं होतं. आता एवढ्यामध्ये पीठ भिजतं की काय ते आपण बघूया. नाहीतर गरज वाटली तर आपण अजून पाण्याचा वापर करूया. जर आपण पहिले मसाल्यात जास्त पाणी घातलं असतं ना, तर मग जास्त पाणी झालं असतं, ते वाया गेलं असतं, होय की नाही? येस येस, दॅट्स राईट. आता गरज पडली तर आपण थोडंसं पाणी वापरू शकतो. हो, म्हणजे बिरबिटी होण्यापेक्षा बरं. कविता, तू पहिल्यांदाच पापड करते का? नाही, पहिल्यांदा नाही करत आहे, बट पीठ पहिल्यांदा मळते. पापड लाटलेले तसे भरपूर. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावं लागेल, म्हणजे पाऊण ग्लास पाणी आपल्याला पुरेसे नाही पडलेलं, होय की नाही? हो ना. म्हणजे अंदाजे आपल्याला 1 किलोसाठी 2 ग्लास पाणी लागणार. आता आपल्याला यामध्येच परफेक्ट प्रमाण कळून जाईल किती पाणी लागणार ते. कविता, खूप सैल नको मळू. हां, ठीक आहे. ते थोडंसं घट्ट ठेवावं लागतं. खूप घट्ट पण नाही ठेवायचं आपल्याला. पहिले जशा बायका घट्ट ठेवायच्या कुटत बसायच्या ना, तसं आपल्याला कुटायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला मऊ होईपर्यंतच कुटायचं आहे. त्यामुळे थोडंसं पाणी घालून घालूनच पीठ भिजवायचं. एवढं आपण घट्ट मळून घेतलेलं आहे बघा. खूप जर सैल झालं ना, आपल्याला पापड पण लाटता येणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. अजून थोडंसं मऊ करते का? जास्त करते. पाणी नको घालू. कारण ते कुटल्यानंतर पण सैल पडणार ना थोडंसं. अजून भरपूर घट्ट आहे म्हणा.
ठीक आहे, आता छान गोळा झालाय. आता या गोळ्याचे आपल्याला ना 3 भाग करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कुटता येईल. तेलाची गरज आहे काही? नाही, काही नाही. पहिले कुटून बघूया आणि नंतर मग तेल टाकूया. जास्त तेल घातलं ना त्या पापडाला मग तेलाचा वास येतो. चालेल. आता आपण थोडस कुटून मस्त मऊ करूया. यामध्ये कुठलं की जे मिऱ्या असतात ना ते पण कुटल्या जातात, म्हणजे ते लाटताना ना मध्ये मध्ये येत नाही. थोडेसे मिरे जास्त टाकले की मस्त मसाला पापड होतात. मी बिन तेलाचं कुटण्याचा प्रयत्न केला, पण थोडस याला चिकटतंय, त्यामुळे आपण थोडस तेल घालतो याच्यामध्ये. अगदी थोडस, खूप नाही. म्हणजे पीठ कसं व्यवस्थित मऊ कुटल्या जातं. आता मी थोडस सगळे कुटून घेतल्या जातात, एकदम कुटते म्हणजे सगळ्याच गोळा एकदम मऊ होऊन जाईल. कुटून कुटून मी एवढं मऊ करून घेतलेलं आहे बघा. याच्यातले मिरे पण मस्त कुटल्या गेलेत. आता लाटताना मध्ये येणार नाही. एक अर्धा तासाने आपण त्याचे मस्त गोळे करू आणि पापड लाटू. आता आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवतोय. आता अर्धा 1 तास जेवढं आपल्याला वेळ असेल तेवढं आपण ठेवू शकतो त्याला. जेवढं भिजल तेवढं छानच. आता ह्यामध्ये झालं काय बघा, आम्ही पीठ तर भिजवलं. पापड लाटताना आपल्याला सुक्कं पीठ याला लावावं लागतं, पण आम्ही ते काढायला विसरलोय. आता बघूया काय जुगाड करता येतो की काय, किंवा मग तेलात लाटावे लागतील. तर तुम्ही जर असं विसरलात तर तुम्ही काय लावता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपल्याला जेवढे आकाराचे पापड करायचे ना, मोठे छोटे, त्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या आहे. लाट्या केल्या का झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या कडक पडत नाही. त्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या, नाही तर कडक झाली पापड व्यवस्थित येणार नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण पीठ काढायची विसरलो होतो डाळीची, तर हे मी डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पापड करणार आहोत. मस्त पीठ घातलंय. अगदी मस्त छोटे छोटे मध्यम आकाराचे केलेले आहे बघा. इथे घरामध्येच आपण पापड वाळवून घेतलेले बघा. उन्हात जर वाळवायचे असेल ना तर 15 ते 20 मिनिटच आपल्याला आलटी करून वाळू घालायची आहे. फार तर अर्धा तास. पण अतिशय सुंदर असे मसाला पापड इथे तयार झालेले आहे. आपण जी मिरी घातली ना त्यामुळे कुठेच पापड फाटलेलं नाही बघा.